कथेचं नाव आहे कोकिळ कंठी. शाळेत सर्वात शेवटच्या बाकावर स्वरूपा खिन्नपणे बसली होती. निमित्त नेहमीचंच तिच्या काही वर्गमैत्रिणींनी तिला तिच्या रंगांवरून चिडवले होते. खरं तर स्वरूपाला हे नेहमीचंच झालं होतं, पण आज गौरीने केलेला अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. मधल्या सुट्टीत सगळ्याजणी एकत्र डबा खात असताना गौरीने चक्क तिला तिच्या डब्याला हात लावू नकोस असं सांगितलं. बाकीच्या मैत्रिणीही नाव स्वरूपा आणि रंग बघा असं म्हणत फिदी हसल्या. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे तसेही स्वरूपा फारशी कोणात मिसळत नसे. वडील लहानपणीच गेलेले, आई 4 घरची स्वयंपाकाची कामे करून जे काही मिळवत असे त्यावरच घर चाले. घरात तिची आजीही होती. तीही बिचारी बसल्या बसल्या जमतील तेवढी कामे करून सुनेला हातभार लावी. फावल्या वेळेत वाती करून संध्याकाळी देवळात जाऊन विके, तेवढाच हातभार. परिस्थितीमुळे स्वरूपा अगदी शहाणी समजूतदार झाली. आईच्या आजींच्या कष्टाची तिला जाणीव होती. स्वरूपाच्या आईला स्वरूपाची थोडी काळजीच होती. ही लेक उजवली की आपला भार कमी होईल असं तिला वाटे. पण लग्नाच्या बाजारातही गोऱ्या कातडीलाच जास्त महत्त्व असतं हे ती जाणून होती. स्वरूपाचा रंग तिच्या लग्नाच्या आड येणार याची जाणीव तिलाही कधीकधी अस्वस्थ करत असे. आपल्या समजूतदार गुणी नातीचा तिच्या आजीलाही अभिमान होता. स्वरूपा घरात नसताना ती कधीकधी आईला म्हणे, खरंच किती शहाणी आहे माझी नात, पण म्हणतात ना, 1 गोरी आणि 1000 गुण चोरी. अभ्यासात जेमतेम असलेली स्वरूपा चित्रकला हस्तकला या तासांना मात्र खुश असे. अगदी सुंदर चित्रे ती काढत असे. त्यामुळे चित्रकलेच्या बाईंची ती फार लाडकी होती. पण तिचा सर्वात आवडता तास होता गायनाचा. गायनाच्या तासाला स्वरूपा अगदी गुंग होऊन जात असे. तिचा आवाजही अगदी मधुर होता. त्यामुळे गायनाच्या बाई तिचे फार कौतुक करत. तिच्या घरच्या परिस्थितीशी बाईंना माहिती होती. त्यामुळे तिच्याबद्दल त्यांच्या मनात एक हळवा कोपरा होता. गायनाच्या बाई तासाला वर्गात आल्या आणि त्यांनी स्वरूपाचा चेहरा पाहिला. काय झालं असेल हे त्यांनी ताडले, कारण स्वरूपाला सगळ्याजणी रंगावरून चिडवतात ही कुणकुण त्यांना होती. त्या म्हणाल्या, मुलींनो, आज मी तुम्हाला एक भावगीत शिकवणार आहे. गाण्यांचे शब्द, अर्थ, चाल आणि गायिकेचा आवाज सगळेच फार सुंदर आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका. आणि त्यांनी गाणे म्हणायला सुरू केलं. सावळाच रंग तुझ्या गोकुळीच्या कृष्णपरी. बाई गोड आवाजात गाणे म्हणत होत्या आणि सगळा वर्ग शांत झाला होता. गाणे संपल्यावर बाई म्हणाल्या, मुलींनो, आपले अनेक देव राम, कृष्ण, कालीमाता हे सर्व वर्णाने सावळेच होते. आपला रंग, आपले रूप हे सर्व देवाची देणगी असते. ती गोष्ट आपल्या हातात नसते. पण यावरून कोणालाही हिणवणं योग्य नाही बरं का. पण परमेश्वर प्रत्येकालाच एकतरी अनमोल देणगी देत असतो. रंग, रूप या वरवरच्या गोष्टींकडे बघण्यापेक्षा आपल्या आत असलेल्या या कलागुणांकडे बघणे, त्यांचा विकास करणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमच्या बाह्य चेहऱ्यापेक्षा तुमचे अंतर्मन कसे आहे हे महत्त्वाचं. तुम्ही सगळ्या सुज्ञ आहात. मी काय म्हणते याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल. बाईंच्या या बोलण्याचा सर्व मुलींवर आणि विशेषतः स्वरूपावर खूप परिणाम झाला. ती दिवसभर ते गाणे स्वतःशीच गुणगुणत होती. मैत्रिणींच्या चिडवण्याकडे दुर्लक्ष करायचे असे तिने ठरवलं. हळूहळू एक आत्मविश्वास तिच्यामध्ये जागृत होत होता. खरं तर तिला गाणे शिकायची खूप इच्छा होती. पण गाणे शिकायचे तर क्लासला जायला तिच्याकडे पैसे कुठे होते. पण म्हणतात ना, संधी तुमच्या दाराशी येऊन तुमचे दार ठोठावते. तसंच काहीसं तिच्या बाबतीत झालं. एकदा त्यांच्या शाळेत एक नामवंत गायिका आल्या.
टी व्हीवरील कुठल्याच्या चॅनलवर बालकलाकारांचा गायनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी गावागावात जाऊन त्या गायनात विशेष प्रावीण्य असलेल्या मुलांच्या शोधात होत्या. स्वरूपाची शाळा ही शहरातील नामवंत शाळांपैकी एक होती. तेथे त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना भेटल्या. मुख्याध्यापिकांनी शाळेतल्या गाणे शिकत असलेल्या अनेक मुलींना बोलावलं आणि त्यांच्यासमोर गाणं म्हणायला सांगितलं. पण त्यांच्या पसंतीला एकही मुलगी उतरली नाही. एवढ्या मोठ्या शाळेत अशी एकही मुलगी मिळू नये याचे मुख्याध्यापक बाईंना वैषम्य वाटले. त्यांनी शाळेतल्या गायन शिक्षकांना बोलावले आणि आपल्या भावना बोलावून दाखवल्या. एवढी उत्तम संधी दवडणे त्या शिक्षकांच्याही जीवावर आलं. तेवढ्यात एक बाई म्हणाल्या, आपल्या शाळेत अशी एक मुलगी आहे, तिचा आवाज खूप छान आहे, पण ती गाणे शिकलेली नाही, तिला एक संधी देऊयात का? मुख्याध्यापक बाईंनी थोड्याशा नाराजीनेच होकार दिला. बाईंनी मग स्वरूपाला हेडबाईंच्या केबिनमध्ये बोलावले. स्वरूपा तर घाबरूनच गेली. आपली काय चूक झाली आहे या विचारांनी तिच्या पोटातच गोळा आला. पण आत गेल्यावर तिला तिच्या लाडक्या गायनाच्या बाई दिसल्या आणि तिला जरा हायसे वाटले. बाईंनी सांगितल्यावरून स्वरूपाने त्या गायिकेच्या समोर आपले गाणे सादर केले. तिचे गाणे ऐकत असताना गायिकेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. गाणे संपताच त्यांनी उत्स्फूर्तपणे उठून टाळ्या वाजवल्या. स्वरूपाच्या जवळ जाऊन त्यांनी तिला जवळ घेतले आणि त्या म्हणाल्या, बाई, अहो हाच तो अस्सल आवाज ज्याच्या मी शोधात होते. हे रत्न तुम्ही कुठे लपवून ठेवलं होतं इतका वेळ? आणि मग स्वरूपाचा प्रवास झाला तो मागे वळून न बघण्यासाठीच. गायनाच्या स्पर्धेत स्वरूपाने भाग घेतला आणि शाळेत सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. स्पर्धेची एक एक फेरी पार पडत होती. स्वरूपा पुढे पुढे जात होती आणि तसतसं तिच्या कौतुकाला उधाण येत होतं. शाळेतच काय, शहरातही सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. विपरीत परिस्थितीत झगडणारी आई, आजी आणि स्वरूपा यांचे सर्वांनीच कौतुक केले. शहरातील प्रतिष्ठित लोक स्वरूपाच्या पाठीशी उभे राहिले, कारण स्वरूपा आता त्यांच्या शहराची शान ठरणार होती. अपेक्षेप्रमाणे स्वरूपा अंतिम फेरीत पोहोचली आणि पहिल्या क्रमांकाची विजेतीही ठरली. अनेक वाटा स्वरूपासमोर आता खुल्या झाल्या होत्या. गाण्याची यथोचित शिक्षण घेऊन आपल्या मूळ गोड आवाजाला तिने पैलू पाडले. आपल्या मेहनतीने, चिकाटीने आणि जिद्दीने यशाची एक एक पायरी चढत गुणी स्वरूपात थोड्याच वर्षात नामवंत गायिका झाली. तिच्या वर्णाची आता कोणीही चर्चा करत नव्हते. नाकी डोळी नीटस असलेली स्वरूपा यशाच्या आणि आत्मविश्वासाच्या झळाळीने सुंदर दिसू लागली. काळी म्हणून लहानपणी हिणवली जाणारी स्वरूपा आता कोकिळकंठी स्वरूपा म्हणून नावाजली जात होती. नामवंत गायिका झालेली स्वरूपा काही वर्षांनी तिच्या शाळेच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून बोलवली गेली. सर्वांच्या आग्रहास्तव तिने एक गाणेही म्हटले. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तिचे मधुर गाणे ऐकून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला. पण त्या गाण्यामागचा खरा अर्थ तिच्या गायनाच्या बाईंनाच माहिती होता. सभागृहात मागे बसून त्या डोळे पुसत होत्या, पण ते अश्रू आनंदाचे होते. समाप्त. लेखिका क्षितिजा कापरे. मित्रांनो, ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आणखीन कथा ऐका. धन्यवाद.